जय श्री कृष्ण मित्रांनो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे मुलांक नंबर 7 बद्दल. म्हणजे जर तुमची जन्मतारीख 7, 16 किंवा 25 यापैकी असेल, तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. मुलांक 7चा स्वामी ग्रह असतो केतू. 7 नंबर आहे एक लकी नंबर मानला जातो, एक स्पिरिच्युअलिटीसाठी नंबर मानला मानला जातो. 7 नंबरचे पर्सन्स आहे तुम्हाला सायन्समध्ये, एरोनॉटिकलमध्ये, स्पेशली 7 नंबर्स लोक स्पिरिच्युअल जर्नीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. ते अर्ली एजमध्ये स्पिरिच्युअलिटीकडे वळतात. त्यामुळे पर्सनल लाईफमध्ये तसेच फॅमिली लाईफमध्ये प्रॉब्लेम्स बघायला मिळतात. त्यांना मिळालेली देणगी म्हणजे इंट्युशन पॉवर. खूप शार्प इंटेन्शन पॉवर असते या लोकांची. लाईफमध्ये खूप जास्त कॉन्शियस असतात ते आपल्याबद्दल होणाऱ्या गोष्टींबद्दल, आसपासच्या गोष्टींबद्दल खूप जास्त कॉन्शियस असतात. सर्वात मोठा यांचा ड्रॉबॅक म्हणजे आयुष्यात स्वतःचे डिसिजन्स कधी स्वतः घेऊ शकत नाहीत. जरी त्यांना माहिती आहे की ही गोष्ट ते करू शकतात, तरी ते स्वतः करणार नाहीत. जोपर्यंत त्यांना दुसरा कोणीच येऊन सांगणार की ही गोष्ट तू कर. कायम हे दुसऱ्यांवर डिपेंडंट बघायला मिळतं. डिटॅच असतात लाईफमध्ये. स्पिरिच्युअलिटीमुळे कुठेतरी पर्सनल लाईफमध्ये कुठेतरी डिटॅच बघायला मिळतं. मॅरेज, पैसा या गोष्टींमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम्स बघायला मिळतात. धोके मिळताना बघायला मिळतात. आणि स्वतःचे डिसिजन स्वतः घेत सर्व अवलंबून राहतात आणि त्यामुळे त्यांना वारंवार धोके मिळतात. कुठेतरी यांच्या आयुष्यात एकटेपणा, एकाकीपणा बघायला मिळतो. जेव्हा आयुष्यात स्पिरिच्युअलिटी वाढते, तेव्हा कुठेतरी पर्सनल लाईफशी, फॅमिली लाईफशी कुठेतरी डिटॅच झालेले बघायला मिळतात. स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यावर कधी जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळे ते नेहमी त्यांना धोका मिळतो. हे कलाकार कॅटरीना कैफ, सैफ अली खान, करीना कपूर, श्री रामदेव बाबा आपल्या वेगळ्या शैलीसाठी जाणला जाणारा बल्लेबाज म्हणजेच एम.एस. महेंद्रसिंग धोनी प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेले आहेत. तर अशाच प्रकारे 7 नंबर पर्सन हे खूप समजदार असतात. आपल्या क्षेत्रात प्रवीण असतात. 7 नंबर मुलाखतचे पर्सन हे मटेरियल थिंग्स पासून कायम दूर राहतात. प्रेम, पैसा, संपत्ती यांची आसक्ती त्यांना कधीच नसते. एकदम निरपेक्ष जीवन हे लोक जगतात. ते डिटॅचमेंट लाईफमध्ये बघायला मिळते. हॅपी गो लकी पर्सन असतात हे. फॅमिली लाईफमध्ये, पर्सनल लाईफमध्ये डिटॅच बघायला मिळतात. एक चांगले काउन्सिलर, सल्लागार हे लोक असतात. पण त्यांच्या स्वतःच्या मॅरिड लाईफमध्ये, पर्सनल लाईफमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम्स बघायला मिळतात. 7 नंबरच्या पर्सन्सला चांगला फॅशन सेन्स असतो. ते असतात. चॉईस खूप चांगली असते यांची. ओपन माइंडेड असतात. डायरेक्ट बोलतात. सॉरी बोलणार नाही. स्वतःची चूक कधी एक्सेप्ट करणार नाही. त्यांच्याकडून सॉरी कधी एक्सपेक्ट करू नका. ऑकल्ट क्षेत्रासाठी 7 नंबर हा खूप लकी मानला जातो. 7 नंबरचे पर्सन्स हे खूप चांगले ॲस्ट्रोलॉजर, खूप चांगले न्यूमरोलॉजिस्ट, खूप चांगले वास्तुशास्त्रज्ञ होऊ शकतात. 7 नंबरच्या पर्सनसाठी एकच सल्ला आहे, तो म्हणजे तुम्ही विचार करून बोला आणि दुसरं म्हणजे स्वतःच्या हेल्थची सुद्धा काळजी घ्या. ब्लाइंड ट्रस्ट करणं सोडा. आणि सर्वात महत्त्वाचा सल्ला म्हणजे मेडिटेशन. 7 नंबरच्या पर्सनला मेडिटेशन करणं खूप मुश्किलीचं असतं. पण थोडे दिवस हळूहळू प्रॅक्टिस करा. त्याने तुमचं कॉन्सन्ट्रेशन होईल. पण तुम्हाला मेडिटेशन करणं हे तुमच्यासाठी आणि तुमच्या हेल्थसाठी खूप चांगलं राहील. आजच्या पर्सनसाठी महत्त्वाचा सल्ला आहे तो म्हणजे टाईट क्लोथिंग वापरू नका. नंबर 7 मुलांक तुमच्या आयुष्यात आहेत, तर त्यांचे नॉलेज, त्यांची समजूत, त्यांच्या चॉईसची रिस्पेक्ट करा. तुमच्या शंकांच्या समाधानासाठी इनबॉक्सशी संपर्क साधा. राधे राधे.